देवा, आम्ही तुझ्या भरोश्यावर नेहाच्या लग्नाचा विचार करतोय रे बाबा. आधीच बिचारीने एक धक्का पचवलाय. आता तरी सगळं सुरळीत होऊ देत. मोठी पंगत घालीन मी. चांगल्या तुपाचा दिवा लावीन वर्षभर. लक्ष ठेव रे बाबा. अहो, काय करताय तुम्ही? एक वेळ परीकडे लक्ष दिलं नाही तरी चालतं, पण ह्यांच्याकडे लक्ष दिलं नाही ना की काहीतरी उपद्व्याप करून ठेवतातच. ऐक अहो, काय चाललंय काय तुमचं? काहीतरी काम करतोय ना. मी काय विचार करत होतो की नेहाला आपण घरच्या घरी बनवलेला मिक्सर देऊया, आणि म्हणून त्याच्यासाठी लागणारं सामान शोधत होतं सगळं. कसला मिक्सर? आणि तो नेहाला का द्यायचाय? अगं तिचं लग्न ठरलंय ना, उद्या ते रुखवतात मांडायला नको का? बाई बाई बाई, मला ना काही कळतच नाही हो तुमचं. हं? अहो, बाजारात तुरी आहे. अहो, सगळं सुरळीत तर होऊ दे आधी. अगं आता आणखी काय व्हायचंय? जवळजवळ ठरल्यातच जमा आहे, आणि आपल्याकडे मनुष्यबळ कमी आहे, तेव्हा आपल्याला आत्तापासूनच एक एक गोष्ट गोळा करायला पाहिजे. अहो, करायला मी नाही म्हणतेय का, मग पण जरा थांबा ना. सगळं नीट ठरू तर दे आधी. ठरू द्या म्हणजे आता ठरल्यातच जमा आहे ना. हे बघ, आपण जबाबदारी कोणावर टाकली? यशवर. मग सगळे यशस्वी होणार. हा, हे मात्र अगदी खरं आहे. हा, यश अगदी गुणी मुलगा आहे. थांब, मी त्याला फोनच करतो. कशाला? कशाला म्हणजे विचारायला की बाबा तुझ्यावर जबाबदारी टाकली होती, त्याचं काय झालं? तू बोललास का नेहाशी? हा? हो, पण एवढ्या घाईघाईने कशाला? हे बघ, याला घाई म्हणत नाही. जबाबदारीने कामाचं नियोजन करायला लागतं. हा, करतोच मी फोन. अहो नको, फोन करू नका. मुलं कामात असतात हो, मग चिडचिड करतात. आता यशचं जर का बोलणं झालं असेल तर एक तर तो तरी आपल्याला सांगेल, नाही तर नेहा तरी सांगेल. हो, ते बरोबर आहे. मग झालं तर. आता स्वस्थ बसा बघू. बर, पण ही परी कुठे गेली आता? हो, असं काय? तुम्हीच तर नाही का तिला खेळायला पाठवलं बाहेर? तुमचा विसरभोळेपणा दिवसेंदिवस इतका वाढत चाललाय ना. हे बघ, मी जरा पाय मोकळे करून येतो. हा, आता ही काय वेळ आहे का पाय मोकळे करायला जायची? अरे कुठलीही गोष्ट काही बोललो की त्यात काहीतरी खोडा घातलाच पाहिजे का तुला? हा, चल मी जातो. बरं बाई, जा. हा, पण आता गल्लीच्या बाहेर जायचं नाही हा. सांगून बरं, ठेवते. गल्लीतच फिरतो. हा. हा, हा. त्या दिवशीचं लक्षात आहे ना? हो. नेहाजी, नेहाजी, उशीर नका हो करू. म्हणजे तुम्ही तशा वेळेतच येता, पण पण काय, माझ्यासारख्या आतुरतेने वाट बघणाऱ्या माणसासाठी तो उशीरच असतो. कसं समजावू तुम्हाला मी? नेहाजी, तुमच्याशिवाय ना, तुमच्याशिवाय मी म्हणजे बिन झाकणाचा डबा. झाकणाचा डबा. वा वा, बराच नाही. तुमच्याशिवाय मी म्हणजे ना, बिन काट्याचं घड्याळ, ज्याचा काहीच उपयोग नाहीये. छान सुचतंय, छान सुचतंय परांजपे. तुमच्याशिवाय मी म्हणजे ना नेहाजी, बिन सहीचा चेक. एकदा का त्या चेकवर तुमची सही झाली ना नेहाजी, की मग घबाडच घबाड. दोन दोन खरं आणि शिवाय प्लीज,
उशीर नका ना करू नेहाजी. मिस्टर परांज, नेहाजी या ना प्लीज बसा ना. बहुतेक यश बोललाय नेहाजींशी. वा 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 परांजपे. टा 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 टा. आज काय काम? रिलॅक्स रिलॅक्स. कामं काय होतच राहतील. चहा बिस्किट नको सर. मी विचारत नाहीये नेहाजी, मी सांगतोय. तुमच्यासाठी मुद्दामून चहा बिस्किट सांगून ठेवलंय. हे आण रे. सर मला खरंच नकोय सर. आय एम सॉरी हा नेहाजी. म्हणजे तुम्ही जितक्या काळजीने प्रेमाने स्वतःच्या हाताने बनवलेले पदार्थ मला खाऊ घालता म्हणजे पाठवता आणि ते मी खातो. तसं मला तर काही बनवता येत नाही, म्हणून मी आपलं हे घ्या ना घ्या प्लीज. सर खरंच नकोय सर मला. बर राहिलं, आग्रह नाही करत. नेहाजी ऑफिसमध्ये काही झालंय का? कुणी काही बोललं? यश तुमच्याशी काही बोललाय का? नाही सर. ठीक आहे, मी आलोच. या फाईल्स थोड्या अर्जंट आहेत, कारण ह्या आजच व्हेरीफाय होणं गरजेचं आहे. येस सर.